करूयात। उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री आणि राज ठाकरेंच्या शिवतीर्थमधलं अंतर हे दूर झालंय। दोघे भाऊ राजकीयदृष्ट्या एकत्र येऊन महायुतीला आव्हान देण्याची रणनीती आखतायत। पण युतीची घोषणा होण्याआधीच राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतल्या एंट्रीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। खरंच राज ठाकरे काँग्रेससोबत येतील का आणि आले तर काँग्रेस स्वीकारेल का हा प्रश्न आहे। पाहूयात। स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे वा की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे। ही त्यांची एक भूमिका आहे, त्याचा अर्थ निर्णय नाही। खासदार संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय। कारण राऊतांनी केलेल्या वक्तव्याला अनेक राजकीय कंगोर आहेत। एकीकडे उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येणार असल्याची चर्चा, तर दुसरीकडे संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत राज ठाकरेंच्या एंट्री विषयीच्या चर्चेला बळ मिळालंय। स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे वा की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे। ही त्यांची एक भूमिका आहे, त्याचा अर्थ निर्णय नाही। मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये एक स्थान आहे। जसं शिवसेनेचं आहे, म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या, उद्धवजींच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे, माननीय शरद पवार साहेबांचा आहे, डाव्या पक्षांचा आहे, तसंच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रातला एक महत्वाचा पक्ष आहे। काही निर्णय घेताना जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं आहे, ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे, ती राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे। गेल्या काही दिवसात ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्यात। 5 जुलैपासून आतापर्यंत 6 वेळा राज आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या संभाव्य राजकीय युतीविषयी शिवसेना, उभाटा आणि मनसेच्या नेत्यांच्या अपेक्षा वाढल्यात। पण महाविकास आघाडीमधील काँग्रेसनं मनसेला सोबत घेण्याविषयी अद्याप आपले पत्ते उघड केले नाहीत। या निवडणुका जवळपास जिथं अलायन्स होईल तिथं अलायन्स नाही तर बाकी ठिकाणी स्वबळावर। आणि राहिलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हा जो इश्यू आहे, हा आमचा हायकमांड निर्णय घेईल। मनसे जर महाविकास आघाडीमध्ये यायला इच्छुक असेल आणि सर्व मोठ्या नेत्यांनी जर ठरवलं तर मला असं वाटतं की जसं कॉमन मिनिमम प्रोग्राम हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये झाला होता, तसा मनसेच्या बाबतीत सुद्धा कॉमन मिनिमम प्रोग्राम हा जर झाला आणि जर काँग्रेस आणि इतर पक्षांनी त्याला सहमती दिली तर एकत्रित येऊ सुद्धा शकतात। पण ही फक्त सुरुवात आहे, येत्या काळामध्ये काय होते आपल्याला बघावं लागेल। राज ठाकरेंनी काँग्रेसला सोबत घेण्याविषयी सकारात्मक भूमिका घेतल्याचा दावा संजय राऊतांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा झाली नाही तरच नव्हे, पण त्यामुळे राऊतांवर मनसेनं नाराजी व्यक्त केली। आमच्या पक्षाची भूमिका ही आम्हीच मांडतो, आमचे प्रवक्ते मांडतील, सन्माननीय राजसाहेब ठाकरे मांडतील, बाकी कोणी नाही। आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडणार, दुसरं कोण कसं मांडू शकेल। सन्माननीय राजसाहेबचं जे म्हणणं आहे ते आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतील किंवा सन्माननीय राजसाहेब मांडतील, इतरांनी कोणी नाही। आणि यापुढेही आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडू, दुसरं कोणी नाही। आता महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे ती तुम्ही पाहताय। मराठवाड्यामध्ये अतिग्रस्त पूरग्रस्त झाल्यामुळे त्याच्यामुळे निवडणुका झालेल्या नाही। त्याच्यामुळे जर तर वरती तुम्ही आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत जाणार का, काँग्रेसला आम्ही निमंत्रण दिले का, ते आम्हाला घेणार का, आम्ही त्यांना घेणार का, हे निरर्थक प्रश्न तुम्हीच उठवताय आणि तुम्हीच बोलताय। तर मला वाटतं त्याच्यावरती आता थोडंसं तुम्ही बंधन घाला। उद्या आमची तिकडे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला भेटणार आहोत। मनसेच्या नाराजीनंतर संजय राऊतांनी सारवासारव केली। मी असं काही बोललो नाही, माझ्या वक्तव्याचा तो अर्थ नव्हता, असा खुलासा करणारा मेसेज संजय राऊतांनी राज ठाकरेंना केल्याची माहिती मिळते। खरं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याविषयी उद्धव ठाकरेंनी वारंवार सकारात्मक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। या मोर्चामध्ये मला अभिमान आहे की आपल्या सोबत इतर पक्ष सुद्धा आहे आणि विशेषतः मनसे सुद्धा आहे। कारण शेवटी आपल्या मुलावरती कोण येत असेल, आपण भांडत राहायचं, मग शत्रू हवेत कशाला। आपणच जर का आपले शत्रू होणार असू तर शत्रू आपल्याला बाहेरचे कशाला पाहिजेत, घरातले शत्रू आहेत ना। त्याच्यामुळे आता हे घरातलं शत्रुत्व सगळं बंद करा।
एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दिशेनं पावलं टाकली जात असतानाच दुसरीकडे मनसेला महाविकास आघाडीत घेण्याविषयी काँग्रेसची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. कारण मनसेचा परप्रांतीयांना असलेला विरोध काँग्रेसला न परवडणार आहे. पण 2019च्या निवडणुकीत राज ठाकरेंनी काँग्रेस आघाडीला राजकीय मदत होईल अशीच भूमिका घेतली होती. त्यामुळं महाविकास आघाडीत मनसेच्या इंजिनची एंट्री होणार का याविषयी आगामी काळात मनसेभोवती राजकारण फिरण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.